राष्ट्रपती हा मित्रांनो टिंबटिंब असतो. तर लोकसभेचा कोण असतो? हा सदस्य असतो. ऑप्शन क्रमांक अ. धनविधेयक प्रथम टिंबटिंबमध्ये मांडावं लागतं. तर धनविधेयक प्रथम मित्रांनो लोकसभेमध्ये काय करावं लागतं? मांडावं लागतं. तिसरा प्रश्न मित्रांनो, संसदेमध्ये शून्य कालावधीचा तास हा टिंबटिंब. तर संसदेमध्ये कालाचा तास हा कसा असतो? प्रश्न उत्तराचा तास संपल्यापासून दैनंदिन कारभाराला सुरुवात होण्यापासून दरम्यानचा काळ असतो पहा. राष्ट्रपती हा कसा असतो? तर राष्ट्रपती मित्रांनो नामधारी प्रमुख. ऑप्शन क्रमांक ब, नामधारी प्रमुख. टिंबटिंब हा भारताचा प्रथम नागरिक असतो. तर मित्रांनो भारताचा प्रथम नागरिक कोण असतं? राष्ट्रपती असतात पहा. टिंबटिंब हा राज्याचा प्रथम नागरिक. बघा राज्याचा प्रथम नागरिक कोण असतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यपाल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ड, राज्यपाल हे याचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट मित्रांनो, नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर नीती आयोगाबाबत आपल्याला विचारलंय, तर ऑप्शन क्रमांक सी काय बघा, घटनात्मक मंडळ ही नाही आणि वैधानिक मंडळ ही नाही. समजलं? आणि हा एक चिंतन कोश आहे म्हणजे सी आणि डी याचं पर्याय योग्य आहेत पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर होईल. चला, राष्ट्रपती म्हणून निवडून आलेली व्यक्ती, त्याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? राष्ट्रपती म्हणून निवडून आलेली व्यक्ती बघा, किती वेळा पण निवडून येऊ शकते. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, राष्ट्रपतीला आपला राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रपतीला जर द्यायचा असेल तर उपराष्ट्रपतीकडे द्यावा लागतो पहा. उपराष्ट्रपतीला आपला राजीनामा द्यायचा असल्यास कोणाकडे द्यावा लागतो? काय प्रश्न आहे पहा, उपराष्ट्रपतीला. तर राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो पहा. नेक्स्ट मित्रांनो, टिंबटिंब हे राष्ट्रपतीला अधिकार पदाची शपथ देतात. तर राष्ट्रपतीला कोण देतं शपथ? तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देत असतात पहा. नेक्स्ट आहे पहा, हे उपराष्ट्रपतीला अधिकार पदाची शपथ देतात. तर मित्रांनो कोण देतं? उपराष्ट्रपतीला. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब, राष्ट्रपती याचं योग्य उत्तर होईल पहा. कोणत्या आरोपावरून राष्ट्रपतीला पदमुक्त करता येतं? तर मित्रांनो अ, घटनाभंग आणि भ्रष्टाचार म्हणजे अ आणि ब याचं योग्य उत्तर होईल पहा. राष्ट्रपतीला टिंबटिंबद्वारे पदमुक्त करता येतं. राष्ट्रपतीला. तर महाभियोग याचं योग्य उत्तर होईल पहा. राष्ट्रपतीला महाभियोगद्वारे पदमुक्त करता येतं. राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये कामकाज कोण पाहतं? तर उपराष्ट्रपती मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांच्याही गैरहजेरीमध्ये राष्ट्रपती कार्य पाहतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचे पण जर गैरहजर असेल, तर कोण काम पाहतं? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक क, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याचं बरोबर उत्तर होईल पहा. खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो, तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल, तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 93 25 23 08 40 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा, वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या,
तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही, कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. हे मंत्र्याचे प्रकार आहेत. तर कॅबिनेट आणि राज्यमंत्री, उपमंत्री आणि खात्याचे व बिनखात्याचे मंत्री म्हणजे हे सर्व मित्रांनो काय आहेत मंत्र्याचे प्रकार आहेत. राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून कोणाला पाचारण करतो? तर लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याला याचं बरोबर उत्तर होईल पहा. यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती आणि इतर मंत्र्याची नेमणूक करतो. तर बघा, पंतप्रधानांच्या सल्ल्याने मित्रांनो राष्ट्रपती आणि इतर मंत्र्याची नेमणूक करतं. टिंबटिंब हे मंत्रिमंडळातील प्रथम दर्जाचे मंत्री आहेत. तर मंत्रिमंडळामधील प्रथम दर्जाचे मंत्री कोण आहे? तर कॅबिनेट मंत्री आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न काय मित्रांनो? टिंबटिंब हे मंत्रिमंडळामधील द्वितीय दर्जाचे मंत्री आहेत. कसे द्वितीय दर्जाचे मंत्री? तर राज्यमंत्री याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. राज्यमंत्री मित्रांनो हे काय आहेत पहा, द्वितीय दर्जाचे मंत्री आहेत. पंतप्रधानांचा कार्यकाळ साधारणपणे कसा असतो? तर बघा 5 वर्षाचा असतो. पंतप्रधानांचा कार्यकाळ साधारणपणे किती असतो बघा? 5 वर्ष. टिंबटिंब हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातील दुवा आहे. तर मित्रांनो, पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळामधला दुवा आहे. यांची बैठक म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक होय. तर बघा, कॅबिनेट मंत्री यांची बैठक म्हणजेच काय? मंत्रिमंडळाची बैठक होय. टिंबटिंब हा मंत्रिमंडळाचा नेता असतो. तर मंत्रिमंडळाचा नेता कोण असतो मित्रांनो? पंतप्रधान असतो. पहा ऑप्शन क्रमांक ब. सरकारची महत्वाची खाते कोणाकडे असतात? तर महत्वाची खाते असतात कॅबिनेट मंत्रीकडे. हे पंतप्रधानांच्या आमंत्रणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. तर कोण उपस्थित राहू शकतात मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, राज्यमंत्री. लक्षात ठेवा. काय प्रश्न आहे पहा, हे विधान पंतप्रधानांच्या बाबतीत चुकीचं आहे. कोणतं विधान हे चुकीचं आहे? तर लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची घोषणा करू शकतो, हे चुकीचं विधान आहे पहा. हे मंत्री त्यांच्या खात्याचं धोरण ठरवू शकत नाहीत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, राज्यमंत्री हे ठरवू शकत नाही पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ही मंत्रिमंडळाची कार्य आहेत. मंत्रिमंडळाची कार्य कोणती आहेत? तर पहा, आर्थिक धोरण ठरवणे, त्याच्यानंतर विविध नेमणुकांसाठी संमती देणे आणि परराष्ट्रीय धोरण ठरवणे. वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. घटनेमध्ये केंद्र आणि राज्य संबंधाच्या सूचीचा उल्लेख आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, घटनेमध्ये 3 सूचीचा उल्लेख आहे बघा, 3. या सूचीच्या घटनेमध्ये उल्लेख नाही. तर बघा, कोणत्या सूचीचा घटनेमध्ये उल्लेख नाही केलेला? आता केंद्र सूची याचं बरोबर उत्तर आहे पहा. संघ सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे? तर बघा 97 विषयाचा समावेश आहे मित्रांनो. किती? 97. राज्य सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे? तर राज्य सूचीमध्ये मित्रांनो 97 सॉरी बघा, राज्य सूचीमध्ये 97 नाही तर 66, लक्षात ठेवा मित्रांनो, 66 विषयांचा समावेश आहे पहा. समवर्ती सूचीमध्ये किती विषयाचा समावेश आहे? कशामध्ये? समवर्ती सूचीमध्ये तर 47 विषयांचा समावेश आहे. संघ सूचीतील विषयावर कोण कायदा करू शकतं? तर फक्त संसद कायदा करू शकते पहा. टिंब सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार अधिकार घटक राज्यातील विधिमंडळाला आहे. तर फक्त मित्रांनो या ठिकाणी राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्यातील विधिमंडळाला आहे पहा. केंद्र आणि घटक राज्य सरकार टिंब सूचीतील विषयावर कायदे करू शकते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, समवर्ती सूचीवर याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक क, समवर्ती सूची. समवर्ती सूचीमधील विषयावर केंद्र व राज्याचा कायदा परस्पर विरोधी असल्यास, तर परस्पर विरोधी असल्यास याचं काय उत्तर होईल मित्रांनो? केंद्राचा कायदा अस्तित्वामध्ये राहतो. पंतप्रधान हा टिंबचा सदस्य असतो. तर पंतप्रधान मित्रांनो लोकसभेचा कोण असतो? सदस्य असतो पहा. पंतप्रधान हा लोकसभेचा सदस्य नसल्यास, बघा पंतप्रधान हा लोकसभेचा सदस्य नसल्यास 6 महिन्याच्या आत त्याने आपले लोकसभेचं सदस्यत्व प्राप्त केलं पाहिजे पहा 6 महिन्यामध्येच. ज्या विषयांचा कोणत्याही सूचीमध्ये स्पष्ट उल्लेख नाही ते विषय कोणते आहेत? तर मित्रांनो ते शेष विषय आहेत. कोणते आहेत पहा? शेष विषय. पुढचा प्रश्न मित्रांनो, शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर केंद्र सरकारला याचं योग्य उत्तर आहे पहा. संसद राज्य सूचीमधील विषयावर, बघा संसद
राज्यसूचीतील विषयावर बघा विशिष्ट परिस्थितीमध्ये कायदा करू शकते. कोणत्या काळामध्ये संसदेला राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो? तर बघा आणीबाणी, विदेश करार पालन आणि राष्ट्रहित म्हणजे वरील सर्व. पुढचा प्रश्न मित्रांनो, ही शासनाची 3 अंगे आहेत. बघा, ही शासनाची 3 अंगे आहेत. तर कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950ला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कुठेही अर्ज करता येत नाही. यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात. कोणावर असतात पहा, तर भारतीय नागरिक बरोबर. त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था. म्हणजे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 3, 4 याचं योग्य उत्तर होईल. मूळ घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती असते? मूळ घटनेनुसार. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 1 सरन्यायाधीश आणि इतर 7 न्यायाधीश. पुढचा प्रश्न मित्रांनो, आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश टिंबटिंबच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आवश्यकतेनुसार राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक अ, राष्ट्रपतीच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो. संघराज्याच्या कायदेमंडळाला टिंबटिंब म्हणतात. तर मित्रांनो काय म्हणतात? संसद असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब, संसद असं. प्रत्येक राज्यातील विधिमंडळे टिंबटिंब आहेत. तर मित्रांनो, भारतातील बहुतेक राज्यामध्ये एकगृही, पहा लक्षात ठेवा, एकगृही. द्विगृही विधिमंडळ असलेल्या राज्यात काय आढळतं? तर काय आढळतं मित्रांनो? विधानसभा आणि विधान परिषद आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. टिंबटिंब हे राज्य विधिमंडळाचे अस्थायी सभागृह आहे. तर मित्रांनो, अस्थायी सभागृह, विधानसभा हे राज्य विधिमंडळाचं अस्थायी सभागृह आहे पहा. विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचं टिंबटिंब सभागृह आहे. विधान परिषद. तर मित्रांनो लक्षात ठेवा, तर हे स्थायी, ऑप्शन क्रमांक स्थायी. टिंबटिंब हा राज्य मंत्रिमंडळाचा नेता असतो. टिंबटिंब हा राज्य मंत्रिमंडळाचा नेता असतो, मुख्यमंत्री. संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राष्ट्रपतीला असतो पहा, ऑप्शन क्रमांक राष्ट्रपती. टिंबटिंब राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालू शकते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, संसद, ऑप्शन क्रमांक ब, संसद राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालू शकते. न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये किमान टिंबटिंब म्हणून काम करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 5 वर्ष न्यायाधीश आणि मित्रांनो 10 वर्ष वकील. किती? 10 वर्ष वकील. म्हणजे अ आणि क याचं योग्य उत्तर होईल. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी उच्च न्यायालयात किमान टिंबटिंब म्हणून काम केलेलं असावं किंवा तेवढ्याच वर्ष कोणत्याही न्यायिक पदावर काम केलेलं असावं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 10 वर्ष वकील याचं बरोबर उत्तर आहे पहा, 10 वर्ष वकील. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात पहा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? उच्च न्यायालय. तर कोण करतं? हे सुद्धा राष्ट्रपतीच करत असतात. लोकसभा सदस्याचा अधिकाराचं रक्षण करणे हे कोणाचं कार्य आहे? तर लोकसभा सदस्यांचं अधिकाराचं रक्षण करणं हे लोकसभेचे सभापती यांचं कार्य आहे पहा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश टिंबटिंबपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. तर मित्रांनो, आपल्या पदावर किती? 65 वर्ष. किती? 65 वर्ष याचं काय पहा योग्य उत्तर आहे. समजलं? 65 वर्ष. पुढचा प्रश्न मित्रांनो, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश टिंबटिंब वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. तर मित्रांनो, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किती? 62 वर्षापर्यंत राहू शकतो पहा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी कशाची गरज असते? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदमुक्त करण्यासाठी महाभियोग चालवण्याची या ठिकाणी गरज असते पहा. सर्वोच्च न्यायालयामधील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतो? तर सरन्यायाधीशाचा सल्ला घेतो पहा. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर भारतामधील, तर भारतातील बघा कोणत्याही न्यायालयामध्ये वकिली करू शकत नाही पहा. समजलं? सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश जर रिटायर झाले तर कोणत्याच न्यायालयामध्ये ते वकिली करू शकत नाही. समजलं? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश अधिग्रहण करण्यापूर्वी टिंबटिंबला समोर शपथ घेतो. तर मित्रांनो, अधिग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर या ठिकाणी शपथ घेतो पहा. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं? तर राष्ट्रपती ठरवतात पहा. कोण? राष्ट्रपती. टिंबटिंब हा लोकसभेच्या कामकाजाचं नियमन करतो. तर कोण करतं मित्रांनो? लोकसभेचे सभापती याचं बरोबर उत्तर आहे पहा.
उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतो? तर मित्रांनो, कोणाचा सल्ला घेतो? तर लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि घटक राज्याचे राज्यपाल. पुढचा प्रश्न मित्रांनो, उच्च न्यायालयामधील इतर न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतो? तर बघा मित्रांनो, कोणाचा सल्ला घेतो? तर बघा, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि घटक राज्यातील राज्यपाल, म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. परदृढ राज्यघटना ही टिंबटिंब. तर बघा, सहजासहजी बदलता येत नाही. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्वोच्च न्यायालयाची अधिकार क्षेत्रे. तर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्रे पहा, प्रारंभिक आहे, पुनर्निर्णयात्मक आहेत आणि परामर्शदायी पहा. ऑप्शन क्रमांक ड याचं योग्य उत्तर होईल वरील सर्व. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपल्या राजीनामा कोणाला देऊ शकतो? तर राजीनामा राष्ट्रपतीलाच देऊ शकतात पहा या ठिकाणी. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करतो? तर मित्रांनो, राष्ट्रपती याचं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणा संसदेच्या स्वीकृत प्रस्तावनाशिवाय राष्ट्रपतीद्वारे काढलं जाऊ शकतं? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, राज्याची राज्यपाल. ऑप्शन क्रमांक ब. विधिमंडळाने केलेले कायदे घटनेशी विसंगत असल्यास सर्वोच्च न्यायालय त्याला घटनाबाह्य घोषित करू शकते. पहा, त्याला घटनाबाह्य घोषित करू शकतं. राष्ट्रपतीला सल्ला देणे ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या अधिकार क्षेत्रामध्ये येते? सांगा पटकन. तर मित्रांनो, परामर्शवादी. लक्षात ठेवायचे पहा, 2 किंवा अधिक राज्यातील वाद न्यायालयामध्ये दाखल करता येतात. बघा, 2 किंवा अधिक घटक राज्यामधील जे काही वाद आहेत हे कोणत्या न्यायालयामध्ये दाखल करता येतात? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये. ऑप्शन क्रमांक ब. खालीलपैकी कोणता शब्द हा भ्रष्टाचाराच्या कक्षेत येतो? भ्रष्टाचाराच्या कक्षेत कोणता शब्द येतो? तर बघा, सरकारी पदाचा दुरुपयोग, त्याच्यानंतर नियम, कायदे आणि मानकांचं विचलन, जेव्हा करावी आवश्यक आहे त्यावेळी कारवाई न करणे किंवा न होणे, लोकसंपत्तीचं नुकसान. म्हणजे मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल पहा. ऑप्शन क्रमांक ड. ABCD आणि डी म्हणजे सगळे ऑप्शन बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नागरिकांच्या अधिकार क्षेत्रात येतं. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. लवकरात लवकर सगळ्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.